ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा बेमुदत साखळी उपोषण इथं उभारण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस पुढे हा एक आंदोलन उभारण्यात आलेलं आहे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं आणि जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणावर सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात दिनांक 30 एप्रिल 2025ला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कायम राहावे अशी मागणी या ठिकाणावरून केली जात आहे। तर प्रत्यक्ष आपण भेट घेऊन जाणून घेऊ आणि काय मागणी आहे ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि ओबीसी समाजाकरिता झटणाऱ्या या इथं उपलब्ध नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। मुख्य समन्वयक आहेत सदानंदजी इल्मे साहेब, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार, विदर्भ नंदन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तर ओबीसीच्या मागणीसाठी आपण जो आज साखळी उपोषण उभारलेला आहे त्या संदर्भात काय मागण्या आहेत आपल्या? 11 मेपासून म्हणजे आता 54 दिवस झाले आमच्या त्या साखळी उपोषणाला आणि ज्यावेळी 16 तारखेपासून इथे जनगणना सुरू झाली म्हणजे घरगणना ज्याला म्हणतात, तर खरं म्हणजे त्या ठिकाणी जो राजपत्र निघाला त्यामध्ये 12-13व्या कॉलम म्हणजे प्रश्नामध्ये SC ST यांचा उल्लेख आहे आणि इतर, परंतु ओबीसीचा उल्लेख नाही। म्हणजे ती माहिती मागवून राहिलेली आहे, त्याच्यामध्ये ओबीसीचा उल्लेख नसल्यामुळे जे सरकार म्हणत आहे की बा आम्ही जनगणना करणार आहोत ओबीसींची, तर त्याच्यावर आमचा विश्वास नाही, कारण की तो कॉलम नाही। सरकारने काय केलेलं आहे की 2018 साली राजनाथ सिंहनं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की आम्ही ओबीसीची जनगणना करू। मग नंतर 2021 साली नित्यानंद राय जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी संसदेमध्ये सांगितलं की बा आमच्या धोरणामध्येच ते नाही, BJPच्या धोरणामध्ये किंवा सरकारच्या धोरणामध्ये ते नाही। आणि नंतर मग 2025ला मोदी साहेब आणि शहा यांनी सांगितलं की आम्ही ओबीसींची जनगणना करू। म्हणजे यांच्या सांगण्यामध्ये परस्पर विरोध आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की हे म्हणतात एक आणि दुसऱ्या वेळी बदलवतात। तर यावेळीसुद्धा ते ओबीसीची जनगणना करणार नाही असं मला वाटत होतं, परंतु जेव्हा त्यांनी राजपत्र काढलं तर त्याच्यामध्ये 13व्या प्रश्नामध्ये ओबीसीचा रकाना नसल्यामुळे किंवा ओबीसीचं नाव नसल्यामुळे SC STचं आहे, ओबीसीचं नाही आणि इतर आहे। म्हणजे ओबीसींवर एक प्रकारचा त्यांनी बहिष्कार टाकला किंवा ओबीसीला उडवूनच टाकलं, इतरमध्ये सगळं टाकलं। म्हणजे ओबीसीच्या सगळ्या गोष्टींशी ते एक प्रकारचा खेळ खेळून राहिले आणि मूर्ख बनवून राहिले अशी आमची धारणा आहे। आणि म्हणून ओबीसी संघर्ष समिती यांनी जिल्हा भंडारा यांनी आम्ही असं ठरवलं की बा आमचा ओबीसीचा रकाना जोपर्यंत तुमच्या राजपत्रात किंवा तुमच्या त्याच्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू। आणि आज 54वा दिवस आहे आणि तो रकाना येईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत। यामुळे आता म्हणजे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे या जनगणनेमुळे, असं काही आपल्याला वाटतं? निश्चितच जनगणनेचा परिणाम असा होत गेला आतापर्यंत की जेव्हा ओबीसीच्या संबंधामध्ये कोर्टात केसेस गेल्या त्यावेळी कोर्टाने सुद्धा सांगितलं की तुमचा डाटाच नाही तर आम्ही तुमच्या बाजूने निकाल कसा द्यायचा। जेव्हा बजेट तयार होतो तर त्या बजेटमध्ये SCच्या 13% प्रमाणे त्यांना बजेटचा हिस्सा मिळतो, STच्या बजेटप्रमाणे 7% त्यांना हिस्सा मिळतो। म्हणजे आता मागच्या बजेटमध्ये SCला 21,000 कोटी मिळाले, 2100 कोटी आणि STला 1800 कोटी मिळाले, ओबीसीला फक्त 7 कोटी मिळाले। जेव्हा का ओबीसी त्यांचे 4 आणि 5 पट आहे, 60% यांची संख्या आहे। STच्या जनगणनेप्रमाणे 22,000 कोटी SCला 13% आरक्षण असून आणि 18,000 कोटी STला 60% आरक्षण असून आणि ओबीसीची जर जनगणना झाली तर ती जवळपास 52% तर बाबासाहेबांनी 1931च्या आधारावर 52% आरक्षण देण्यात येऊन म्हटलं आहे। तो जर 60% किंवा 52% आरक्षण धरलं तरी आपल्या ओबीसीला 1 लाख कोटीच्या वर अनुदान द्यायला पाहिजे। पण हे फक्त यावर्षी या सरकारनं 4,500 कोटीच फक्त मंजूर केलं का? म्हणजे हा ओबीसीच्या वर किती अन्याय आहे। आणि मग म्हणतात का की तुमच्या जातनी जनगणनाच नाही झाली ओबीसीची, आम्ही कोणत्या आधारावर द्यावं? सरकार इकडे बोलते तिकडे बोलते आणि सर्व ओबीसीची फसवणूक करत आहे असं म्हणायला काही वावगं नाही।
हे एवढं कमी हे दिल्यामुळे काय झालं आहे, शिक्षणापासून OBCच्या मुलं वंचित आहेत, स्कॉलरशिपपासून वंचित आहेत, आपल्या नोकऱ्यापासून वंचित आहेत. नोकऱ्यामध्ये जर आरक्षण नाही तर ते नोकऱ्यापासून वंचित आहेत. म्हणजे एकंदरीत OBCची सरकार खूप काही गळचेपी करत आहे. खूप काही OBCचा वर म्हणजे बहिष्कारच टाकलं असं म्हणायला हरकत नाही आहे. मग आपण या वतीनं म्हणजे सरकारवर बहिष्कार टाकण्याचा असं काही आपल्याला वाटते काय? OBC समूहातर्फे सरकारवर बहिष्कार काही केला पाहिजे काय? बहिष्कार तर आमच्या सुरू आहेच. जवळपास जसं SC ST प्रमाणे प्रवर्ग यावा यासाठी जवळपास 300 ग्रामपंचायतीने या ठिकाणी बहिष्कार घातलेला आहे. हे सर्वात मोठं आमचे यश आहे आणि हे यश पूर्णत्वास जावं यासाठी आमचा हा बेमुदत साखळी उपोषण असंच सुरू राहणार आहे. आणि आम्ही सरकारला भाग पाडू की जोपर्यंत SC ST प्रमाणे आमच्या OBCच्या प्रवर्ग येत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायम राहील. आणि हा लढा आमचे आदरणीय सदानंदजी इल्मे मुख्य समन्वयक, त्याचबरोबर प्रभाकरजी वैरागडे मुख्य समन्वयक आणि भगीरथजी धोटे आणि आमचे मार्गदर्शक उमेशभाऊ कोरराम यांच्या मार्गदर्शनात हा अविरत लढा सुरू राहील. बघत होते आपण आता ज्या प्रकारे OBC समाजाच्या वेदना आहे, आरक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती या जनगणनेच्या माध्यमातून त्यांच्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे साखळी उपोषण आपल्याला भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणावर पाहायला मिळालं. एक रिपोर्ट विदर्भ न्यूज नेटवर्क.